ज्ञानदीप लावू जगी गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी गुडिया तोरणे करते कथा गाती गाणे बाळकृष्णानंदा घरी आनंदल्या नरनारी तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे बाळकृष्णनंदा घरी आनंदल्या नरनारी महायोग पीठे देवी मरत्यं वरं पुंडरीकाय धातु मुनीन्द्रहि समागत तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आओ स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्यरू मस्तक हे पायावरी यावार करी संताच्या गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा बाळकृष्णानंदा घरी आनंदल्या नरनारी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आजच्या पवित्र कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग देहुनिवासी वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे श्रीमंत श्री ज्ञानेश्वप्रिय जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा आणि कालापर प्रकरणातला अभंग विढाला विढाला पैकी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा आजची कीर्तन सेवा हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह किम निमित्तानं आहे कोणत्या निमित्तानं चालू आहे हे तुम्हाला सर्वांना चांगलं माहीत असलं तरी वक्त्याची इति कर्तव्यता या ज्ञानं अल्पसा परिहार देणं अगत्याचं समजून आदरणीय आपल्या परिसराचं भूषण हरिभक्तीपरायण मृदंग सम्राट दादासाहेब महाराज ढोंबाळे
त्याचबरोबर आदरणीय युवा कीर्तनकार वारकरी संप्रदायाचे एक आदरणीय व्यक्तिमत्व हरिभक्तीपरायण दत्त महाराज मिरगल, त्याचबरोबर आदरणीय हरिभक्तीपरायण माऊली महाराज, या तिघांच्या माध्यमातून हे चालू असलेला भव्य दिव्य बालसंस्कार शिबिर सोहळा आणि त्याची सांगता आज ही काल्याच्या कीर्तनानं होत आहे. अगदी आपल्या परिसरातही लहान मुलांची सुट्टी इतरत्र वाया न जाता या सुट्टीमध्ये मुलं इतरत्र न खेळता मुलांनाही काहीतरी चांगले संस्कार व्हावेत, नवे नवे वारकरी संप्रदाय प्रत्येक घरापर्यंत पोहोचावा, नवे नवे वारकरी संप्रदायाचे पायीक व्हावं, नवे नवे वारकरी संप्रदायाचे विचार प्रत्येक घराघरात जावेत, या हेतूनं या तिघांनी हे बालसंस्कार शिबिर आयोजित करून ते पूर्णत्वास नेलं. प्रथमतः त्यांच्यासाठी जरा सगळ्यांनी जोरदार टाळी वाजवून त्यांचं स्वागत करायचं. अतिशय गोड कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आणि याच माध्यमातून इथंच थांबायचं नाही, तर आता सुरू केलंय तर पुढेही चालायचं आणि हे काम पुढेही चालतच राहावं अशी दादा महाराजांची इच्छा आणि या इच्छेतून पुन्हा आता वारकरी शिक्षण संस्थेची स्थापनाही आपल्या भागामध्ये होते. निश्चित त्यांच्या संस्थेला आपण सगळेजण शुभेच्छा देऊयात. पैकी हां द्या टाळी जरा, तेवढी वाजवा, आता काय अडचण नाही. हां, त्याचबरोबर या कीर्तन सेवेसाठी आवर्जून ज्यांची उपस्थिती, ते महाराष्ट्रातील एक गायन क्षेत्रातलं अगदी दुर्मिळ रत्न, गायनाच्या उंचीवरती पोहोचलेलं रत्न, अगदी ज्यांचा आवाज ऐकतच राहावं असं वाटतं, नवे नवे ज्यांचा आवाज अगदी तार सप्तकाही तेवढ्याच ताकदीनं पुढं जातो, ते उंच आवाजाचे धनी, चालीचे बादशहा आदरणीय माझे जिवलग मित्र आमचे संजयजी बाबा हजारे या ठिकाणी उपस्थित आहेत. एकदा जरा जोरदार टाळी वाजवायची. त्याचबरोबर आदरणीय हरिभक्तीपरायण युवा कीर्तनकार स्वरसम्राट भजन सम्राट आमचे तेजजी महाराज गायकवाड, त्याचबरोबर स्वरसम्राट भजन सम्राट आमचे निलेशजी महाराज झांबरे, त्याचबरोबर स्वरसम्राट भजन सम्राट आमचे पप्पू महाराज आगलावे, त्याचबरोबर स्वरसम्राट भजन सम्राट आमचे प्रभुदादा, त्याचबरोबर स्वरसम्राट भजन सम्राट आमचे देवा महाराज खरात महाराज, बरोबर आहे ना? हां, मी मला असं काय होतंय. त्याचबरोबर आमचे नाळे महाराज पलीकडे आदरणीय हरिभक्तीपरायण, चला बाबांचं नाव बरं चला. त्याचबरोबर मृदंग सम्राट मृदंग वैभव आमचे दादा महाराज पाचपुते या ठिकाणी, त्याबरोबर मृदंग सम्राट मृदंग वैभव माऊली महाराज मेडे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर कीर्तन क्षेत्रातलं एक नामांकित रत्न कीर्तनकार, युवा कीर्तनकार, अगदी ज्यांचं कीर्तन ऐकतच राहावं असं वाटतं, ज्यांचा आवाजही ऐकतच राहावं वाटतं. मला वाटतं जरा थोडं अगोदर आला असता तर मी तिथं उभा राहिलो असतो, जरी पत्रिकेत नाव का असं पण राहिलो असतो मी उभा. आदरणीय हरिभक्तीपरायण माझे जिवलग मित्र युवा कीर्तनकार आमचे ज्येष्ठ गुरुबंधू माऊली महाराज मस्के, जरा जोरदार टाळी वाजवा. त्याचबरोबर स्वरसम्राट भजन सम्राट, अगदी आपल्या परिसराचं पुणे जिल्ह्याचं वैभव आदरणीय आमचे आदित्यजी बाबा दिवेकर, एकदा जोरदार टाळी. त्याचबरोबर आमचे मृदंग सम्राट मृदंग वैभव गणेशजी महाराज नलवडे या ठिकाणी उपस्थित आहेत. एकदा जरा टाळी वाजवा थोडी, परत नाही त्रास देणार तुम्ही, माझ्या वाक्याला नाही वाजवली तरी चालेल पण ह्यांना वाजवा. त्याचबरोबर आदरणीय आमचे संदीपजी महाराज पाटील उपस्थित आहेत. त्याचबरोबर मृदंग क्षेत्रातलं आपल्या परिसरातलं आपल्या जिल्ह्याचं वैभव मृदंग सम्राट मृदंग वैभव, त्याचबरोबर अगदी कीर्तनही आता जे गोड करतायत ते आदरणीय ओमकारजी महाराज ननवरे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर आवर्जून बेडशिंगवरून आलेले आमचे काका उपस्थित आहेत. त्याचबरोबर गावातील परिसरातील सर्व भजनी मंडळ असेल, विनेकरी बाबा असतील, पिठीवरती जे समाधीनीवरती जे गोड साथ करतायत ते आदरणीय हरिभक्तीपरायण शिंदेसर या ठिकाणी उपस्थित आहेत. सरांसाठी जरा जोरदार टाळी. त्याचबरोबर या मृदंगावरती जे गोड साथ करतायत ते आदरणीय मृदंग सम्राट मृदंग वैभव, अगदी महाराष्ट्र नाही भारत नाही तर भारताच्याही बाहेर ज्यांनी भजनं वाजवली, आदरणीय मृदंग सम्राट मृदंग वैभव माझे जिवलग मित्र आमचे आसारामजी महाराज साबळे, जरा जोरदार टाळी द्या. त्याचबरोबर या बाजूला जे गोड साथ करतायत मृदंगावरती आपल्या परिसराचं वैभव, त्याच ताकदीचं त्याच तोलामोलाचं वैभव, अगदी ज्यांचं वाजवणं गोड आहे, मृदंग सम्राट मृदंग वैभव माझे जिवलग माझे हृदयस्थ मित्र आदरणीय गणेश बाबा जगताप या ठिकाणी उपस्थित आहे, जरा त्यांच्यासाठी जोरदार टाळी. त्याचबरोबर गावातील परिसरातील, आज गावातल्या कोणाचे घेत नाही नावं कारण जवळचा टायमिंग संपत आला आहे माझ्या हातातला, त्यामुळं आपल्या परिसरातील कसं असतंय बाबा, दादा महाराजांचा कार्यक्रम म्हणलं की बाहेरून येणारी माणसं लय असतात आणि मग त्यांचं कौतुक थोडं आपलं काम आहे, आपण तर आपले आहेच रोजचे,
त्यामुळे एकदा या सगळ्या ग्रामस्थांसाठी पुढे बसलेल्या टाळकरी गायक वादकांसाठी जरा जोरदार टाळी. त्याचबरोबर पुढं ज्यांच्या माध्यमातून हे कीर्तन चित्रकरण होत आहे, पुन्हा पुन्हा आपल्याला हा कार्यक्रम पाहायला मिळणार आहे. ज्ञानदीप लावू जगी या यूट्यूब चॅनल महाराष्ट्रातील सगळ्यात मोठं यूट्यूब चॅनल आणि सगळ्यात टॉप आणि चांगलंच काहीतरी टाकणारं, इतरत्र नाही बरं का, फापट पासा नाही. महाराज 2 तासात काय बोललं याच्यापेक्षा त्यातला सार नेमका काय आहे एवढंच टाकणारं यूट्यूब चॅनल. आणि जरा गोड बोलू का, सार टाकायला महाराजच स्वतः ते चाललं म्हणलं काय अडचण आहे. अगदी कीर्तन क्षेत्रात ज्यांचं गोड नाव आहे, आज जरी तिथं शूटिंगला उभं असले तरी आमचे सुरेशजी महाराज गावडे या ठिकाणी उपस्थित आहेत. एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळी. आणि विशेष आवर्जून ज्यांची कौडगाववरून सिस्टम या ठिकाणी आणली, नगर तालुक्यातून, पाथर्डी का नगरच ना, नगर तालुक्यातून ज्यांचे आवर्जून सिस्टम या ठिकाणी आणले, त्यांच्या गावात झालं तर होते ते सिस्टम लावायला, एकदा त्यांच्यासाठी बी जरा जोरदार टाळी द्या. कारण संजू बाबा अशा वातावरणात लावणं सोपं नाही, पण त्यांनी लावली. त्याचबरोबर दादा महाराज आणि त्यांचे सगळे मित्रमंडळ यांच्या या बालसंस्कार शिबिरातील हे सगळे आपले भाविक कीर्तनकार गायक वादक या सगळ्यांसाठी बी जरा एकदा जोरदार टाळी द्या. त्यांच्यासाठी दिली, पण त्यांना ज्यांनी इथं पाठवलं त्यांच्या आईबापासाठी बी एकदा वाजवा. कारण सगळीकडेच लोक आहेत, पण पाठवण्याचा धडा मात्र यांनी केला. त्यांना धन्यवाद. बराच वेळ बोलण्यात घेतला, आता डायरेक्ट कीर्तनाला सुरुवात करतो. विठाला विठाला. अभंग जगद्गुरु तुकोबरा यांचा आहे आणि अभंग जगद्गुरु तुकोबरा या गोकुळवासियांना झालेल्या सुखाचं वर्णन करतायत. तसं पाहायला गेलं तर माऊली महाराज सुख आणि संसार हा विरोधाभास आहे. आपण नेहमी सांगत आलोय, सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे. ठाऊकाची आहे संसार दुःखाचा, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. आसाराम बाबा ज्या संसाराचं वर्णन दुःखातच केलेलं आहे, त्या गोकुळात संसार करणाऱ्या लोकांना, गोकुळवासियांना तुकोबराय म्हणताय सुखाची प्राप्ती झाली. बघा बरं का, ज्या संसारात दुःखच आहे तिथं गोकुळात सुख संसार करणाऱ्या लोकांना, गोकुळवासियांना तुकोबराय म्हणतात सुखाची प्राप्ती झाली. आणि त्या बी कोणत्या सुखाची? शाश्वत सुखाची, ज्या सुखाला अंतही नाही आणि ज्या सुखाला पार नाही. याचं कारण काय असायला पाहिजे बरं? महाराज याचं कारण वर्णन करताना म्हणताय सुखरूपायसा तुझ्या कोणी सांगा माझ्या पांडुरंगाचा. सर्व सुखाचे आगर बापरकमदेवर, सर्व सुखाचे आगर जनी मने शारंगर, सर्व सुखाचे आगर मने नरहरी सोनार. जो सुख देणारा भगवंत आहे तो गोकुळात अवतीर्ण झालाय बाळकृष्ण नंदा घरी. आनंदल्या नरनारी. महाराज याचा परिणाम गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. बरं महाराज हे दिसतंय कशावरून नेमकं बरं, हे जाणवतंय कशावरून? हे प्रतीक आहे. महाराज म्हणतायत प्रत्येकाच्या दारात सरासरवण केलंय, रांगोळी काढले, प्रत्येकाच्या दारात गुडिया तोरण उभारले, प्रत्येक जण आनंदानं गातोय, नाचतोय, उड्या मारतोय, गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे. कारण बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. आणि शेवटी तुकोबराय म्हणतात जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर. जे जे भगवंतानं अवतार धारण केले त्या प्रत्येक अवताराबरोबर ते मी देवासोबत आलेलो आहे. आणि त्या अवतारामध्ये त्या भगवान श्रीकृष्णाचं बालरूप मी बघितलं, ते गोंडस रूप मलाही भावलं आणि त्यानं माझं मन वेधून घेतलं. तुका म्हणे छंदे मन मोहिले किंवा मन वेधिले गोविंदे. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. अशा काहीशा आशयाचा 4 चरणाचा अभंग विठाला. आज विशेषत्वानं काल्याचं कीर्तन आहे. आणि काला म्हणलं की तुमचं पाठ झालंय, काला म्हणलं की सांगावं लागत नाही, हे परिपूर्णतेचं कीर्तन आहे. याच्या पलीकडे कीर्तन होणार नाही. हे प्रसादाचं कीर्तन आहे. 3 दिवसाचा सप्ताह असू द्या, 2 दिवसाचा असू द्या, 5 दिवसाचा असू द्या, 7 दिवसाचा असू द्या, 8 दिवसाचा असू द्या, 10 दिवसाचा असू द्या, चातुर्मास असू द्या. माऊली महाराज कोणताही कार्यक्रम म्हणलं की सांगताही प्रसादानं काल्याच्या कीर्तनानं होते. काल्याच्या कीर्तनानंतर कीर्तन नाही. जसं मंदिराच्या बांधकामात कळशू, मंदिराचं बांधकाम बाबा कधी पूर्ण झालं म्हणता येईल? ज्या दिवशी मंदिरावरती कळस बसला. जोपर्यंत मंदिरावरती अण्णा कळस बसत नाही तोपर्यंत किती बी विटा मांडता येतात, काही फरक पडत नाही. पण एकदा का कळस बसला की सर परत वीट मांडता येत नाही. जसं मंदिराच्या बांधकामा कळशो नवे नवे, जसं नदीचं वाहन समुद्रापर्यंत. तुका म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्यावर मी एकमय. एकदा का गंगा, एकदा का नदी समुद्राला मिळाली की नदीचं वाहन थांबलं
तसं एकदा का काला झाला की सप्ताह संपला. याच्या पलीकडे कीर्तन होतील पण एका दिवसाची सप्ताह नाही. सप्ताह म्हणलं की काला. मग महाराज हा काला पहिला घडला कुठं बरं? पहिला काला घडला यमुनेच्या तीरावरती जो भगवान श्रीकृष्णानं आणि गोपाळानं केला. दुसरा काला एकच टाळी झाली चंद्रभागी वाळवंटी माझा ज्ञानराजा गोपाळाशी लाह्या वाटी. आणि तिसरा काला बहुत भाग्यानं जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठली कृपा केली. हा काला प्रत्येक महिन्यातून एकदा का व्हायना 2-4 गावात मिळून आपल्याला सेवन करायला मिळतोय. भाग्य म्हणावं लागेल बरं का. भगवान श्रीकृष्णाच्या काळात आणि गोपाळांच्या काळात एकदाच काला झाला यमुनेच्या तीरावरती. पण आपलं काय भाग्य काय अधिकार असेल नसेल माहीत नाही बरं का. पण आपल्याला महिन्यातून एकदा दोनदा, तुम्हाला तर सारखाच आहे, पण महिन्यातून एकदा दोनदा व्हायना काला खायला सेवन करायला मिळतोय. बरोबर आहे ना. मग महाराज मी डायरेक्ट अभंगाकडे जातोय. माझ्याकडे वेळ कमी. ही माणसं आज माझ्या पाठीमागं उभा मला आधीच सांगितले महाराज तुम्ही काय गायचं नाही आम्ही आलोय आज. म्हणलं बरं झालंय आज मला बी काही टेन्शन नाही. हां आज काय पचेंगे तो लढेंगे मग काय होईल ते होईल. हां जरा लक्ष देऊन आहे का बघा. ज्या ज्या वेळेस पृथ्वीवरती अधर्म माजत असतो आसाराम बाबा त्यावेळेस वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय नेत्री वाहे तो हे सांगत असे. त्या पृथ्वीनं वासराचं रूप धारण करावं गायीचं रूप धारण करावं आपल्या पित्याजवळ जावं. ब्रह्मदेवा या जगात कुठं यज्ञ याग होत नाही तुझं भजन कुठं होत नाही तुझं नामस्मरण कुठं होत नाही देवा तुला अवतार घ्यावा लागेल. त्यावेळेस ब्रह्मदेवानं सांगावं देवकीच्या पोटी येईल भगवान तो सगळ्याचं रक्षण करीन. आणि इकडं परिस्थिती सुरू झाली इकडं घटना सुरू झाली. कंसानं आपली देवकी नावाची बहीण आपला लहानपणीचा मित्र वसुदेवाला द्यायचं ठरवलंय. बरं महिला मंडळ मला सांगा लग्न म्हणले आधी कार्यक्रम काय असतो? अय झालंय ना. लग्न म्हणल्यावर पहिला कार्यक्रम काय? लग्नाच्या आदल्या दिवशीचा हळदी असते गावदेव असतो. बरोबर ना. आता ते राजाच्या लग्न घरचं लग्न आहे म्हणल्यावर गावदेव कसा असेल? ते रथ सज्ज केलेत कंसानं गोडे झुपलेत आणि रथ सज्ज करून कंस स्वतः तो रथ हाकायला बसलाय आणि बाजूला देवकी आणि वसुदेव बसलेलेत. बाबा ही शोभायात्रा गावाची अशी मध्यावरती आली. मध्यावरती आल्याबरोबर आकाशात विजांचा कडकडाट झाला. तेवढ्यात आकाशाच्या वाणीनं सांगितलं कंसा ऐक ज्या बहिणीची तू एवढ्या थाटामाटात मिरवणूक काढतोय ना त्याच बहिणीच्या पोटी 8वा पोरगा येणार आहे आणि तो तुला मारणार आहे. बरं बसलेले मला सांगा बहिणीचा पोरगा आपल्याला मारणार म्हणलं इथं कोणता भाव असाय जो बहिणीला पैठणी घेईल? हाय काय? घेईल काय? आपण घेणार नाही. तो तर राक्षस आहे. काय केलं त्यानं? अतिशय गोड प्रमाण. काय केलं? तो राक्षस घेऊन या खड्ग माराया धावला हात तो धरीला वसुदेवे. वसुदेवानं हात धरला सांगितलं ए बिघाडला काय म्हणले कंसा? गोळ्या बिळ्या संपल्यात का काय तुझ्या म्हणले? तुला अक्कल नावाची गोष्ट आहे का म्हणले? कोण आहे ती? बहीण आहे म्हणले. आणि बहिणीला मारतो म्हणजे ब्रह्म हत्येचं फातक आहे म्हणला. मारणार आहे कोण? आदित्य महाराज या बरं सगळीकडे चला. यस या माईक इकडे तिकडे फिरवा फक्त सगळ्याला फोर्स होत्या कारण सगळे गायला आलेले आहेत. तुम्ही ऍडजस्ट करून घ्या मला. हां सगळेजण एकमेकात ऍडजस्ट करून घ्या. हां
हा अरे म्हणले मारणारे कोण? बहीण. बहिणीचा कोण? पोरगा. मग बहिणीपासून काय धोका आहे म्हणले? म्हणले पहिलं काम करणं आम्हाला जेलमध्ये टाका ना. आसाराम बाबा पहिला गडी जेलमध्ये टाक म्हणलेला, नाही तर सगळे जेलच पुरून येण्याचा बाहेर प्रयत्न करतात. ते म्हणले जेलमध्ये टाक. जेलमध्ये टाकले ना. ऐका, हा हा म्हणता देवकीला दिवस गेले आणि देवकीला दिवस गेल्यानंतर बाळ जन्माला आलं. एक बाळ जन्माला आल्यानंतर पहिलं जन्माला आलं. वसुदेवानं कंसाकडे नेऊन दिलं. कंसानं बघितलं, प्रेम निर्माण झालं. माऊली महाराज मनात विचार आला, जशी आपल्याला आपली पोरं प्रिय तसं कंस जरी राक्षस आला तर त्यांना बी त्यांची पोरं प्रियच आहेत ना. विचार आला मनात, म्हणले माझ्या बहिणीचा पोरगा आहे, कितवा आहे? पहिला आहे. मारणारे कितवा सर? 8. म्हणले पहिल्याचा काय दोष आहे? मनात विचार बदलला. म्हणले मारायचं नाही. आणि नाही मारायचं ठरवल्यानंतर तेवढ्यात पुण्य सारावया भेट आहे देवऋषी. आले देवऋषी. देवऋषीने सांगितलं, अय कंस काय चाललंय? काय नाही म्हणले, बहिणीचा पोरगा आहे, पहिला आहे, मारणारे 8वा. पहिल्याला कशाला मारायचंय? म्हणले ह्याच्यामुळे तुम्हाला राक्षस म्हणतात. म्हणला तुम्हाला आखलीच नाहीत म्हणल्या देवान दिलेला. काय झालं? काय नाही म्हणल्या, येणारं काही सोपं नाही. येणारा गडी कसा आहे ऐकायचं आहे का? जरा ऐका, ऐकू दे. चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी. चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी. मुकुट सकळा मणी धन तुझी विठोबा. चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी. चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी. मुकुट सकळा मणी धन तुझी विठोबा. चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी. 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 मुकुट सकळ मणी धन्य तुझी विठोबा. चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी. चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी. मुकुटा सकळ मणी धन्य तुझी विठोबा. येणारा चतुरातला चतुर आहे. चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी. मुकुटा सकळ मणी धन्य तुझी विठोबा. मला तुला पटवून देतो. मला ही बोट किती? म्हणला 8. म्हणला मोज. 1 2 3 4 5 6 7 8. 8वं कोणतं झालं? म्हणला हे झालं. मला आता थांब परत मला सांगतो. इकडून मोज. मला 1 2 3 4 5 6 7. आता मला 8वं कोणतं आहे? मला गणित ही होतंय, गणित ते होतंय. मला पहिला 8वा होईल का 8वा पहिला होईल सांगता येत नाही. टाक मारून बाबा पहिला मारला. पण याच्या अगोदर मला सांगायचंय, तो कंस दाजी राक्षस होता का माणूस होता का देव होता? कंस राक्षस होता का माणूस होता का देव होता? राक्षस ना. आपण माणसं आहेत का देव आहे का राक्षस? माणसं आहेत वय. मग तो राक्षस माणूस असून त्याला तो कंस राक्षस असून त्याला कळत होतं कमीत कमी पोटातून बाहेर आलेली. काय म्हणला बुवा? त्या राक्षसाला कळत होतं कमीत कमी पोटातून बाहेर आलेली माराय पाहिजे. आपण पोरगी असल्यावर कुठं मारतोय? कुठं मारतोय महाराज? पोटातच ना. मग आपण राक्षस का महाराक्षस आहेत ना आपण म्हणायला काय अडचण नाही. पहिला मारला, दुसरा मारला, 6ही मारी तर दुराचारी. 7वा योग मायनं रोहिणीच्या गर्भात नेऊन ठेवले ते बलराम दादा. आणि आता 8व्याची तयारी झाली. देवकीला हळूहळू दिवस गेले. 7-8 महिने पूर्ण झाले. बघा, बहीण तुम्हाला आहे, बहीण मला आहे, आई तुम्हाला आहे, आई मला आहे. माऊली महाराज ज्यावेळेस महिला पोटोशी असते का त्यावेळेस त्या बाळाचं तेज तिच्या चेहऱ्यावरती उमटत असतं. बरोबर आहे ना आई? बरोबर आहे ना. महिलेचा चेहरा तेजशी दिसत असतो. बरं मला एक खरं सांगा बरं बसलेले महिला मंडळ, आपल्या पोटी शिंबडीच पोरं जन्माला येतात ना? शिंबडीच ना. मग शिंबडी पोरं जर जन्माला येऊन चेहरा महिलेचा तेजस्वी दिसत असेल, इथं देवकीच्या पोटी डायरेक्ट देव येणार आहेत, भगवान येणार आहेत. देवकीचा चेहरा कसा दिसत असेल? दिसे जैसा सूर्य देवकीचे तेज. 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 दिसे
तेज दिसे जैसा सूर्य देवकीचे 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 तेज दिसे जैसा सूर्य कंसाचे हृदय जळत असे कंसाचे हृदय जळत असे हृदय जळत असे कंसाचे हृदय जळत असे देवकी जय तेज दिसे जैसा सूर्य 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 वा गोड देवकीचे तेज दिशे जैसा सूर्य कंसाचे हृदय जळत असे कंस तिळ तिळ तुटायचा हा हा म्हणता 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले आणि बरोबर रात्री 12 वाजता 8 वर्षाची भगवान श्रीकृष्णाची मूर्ती प्रगट झाली. गोपाल श्रीकृष्ण भगवान की गोपाल श्रीकृष्ण भगवान की 8 वर्षाची मूर्ती प्रगट झाली ना 8 वर्षाची मूर्ती प्रगट झाल्यानंतर वसुदेवानंद देवकीनं देवाला सांगितलं ए देवा तू जर असा 8 वर्षाचा प्रगट होशील तर तुला आमचा कुणी म्हणेल रे लहान होऊन आई बाबा मी लहानच होणार आहे पण त्याच्या अगोदर मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. नंदाच्या घराला मजनेही गोकुळाला माया उपजली तेथे ठेवी मजा आणि येते. अरे बोरा बोलणे बोलता वाटे सोपे पण करणी करता पप्पू महाराज टिंब टिंब कापे. अरे बोलायचं सोपं पण करायचं लय अवघड आहे रे बाबा. तुम्ही काय टेन्शन घेता करील तो काय नो हे महाराज परिपाहे बीज शुद्धांगी जगाचा बाप आहे ना तुम्ही फक्त तुमचे लाड पूर्ण करा आणि मला उचला. लाड पूर्ण केल्याबरोबर देवाला उचललं आणि उचलल्याबरोबर उचलीला कमलापती पायीची बंधने हातापायातली बंधनं मुक्त झाले. तिकडला भाग सोडून द्या पण माऊली महाराज मी जरा गोड बोलून जाईल. भगवंताला वसुदेवानं उचलल्याबरोबर अंगात जी हातापायात जी बेड्या होत्या ती सगळी काय झाली दूर झाली. सर या निमित्तानं एकच सांगेल फक्त एक काम करा त्या भगवंताचं नाव आपल्या कंठामध्ये राहू द्या आपल्या बी आयुष्यातली सगळी बंधनं दूर झाल्याशिवाय राहायची नाही. सगळी बंधनं दूर झाली. बाहेर आले बरोबर पाऊस चाललाय. यमुनेच्या पात्रात पाय टाकला पाणी हळूहळू गुडघ्याला पाणी हळूहळू छातीला पाणी हळूहळू गळ्याला पाणी हळूहळू हनवटीला लागायला लागलं पाणी नाकात तोंडात जायला लागल्यानंतर त्या वसुदेवानं देवाला सांगितलं ए देवा म्या बोलविल्या बेदू बोले म्या चालविल्या सूर्य चाले म्या हलविल्या प्राण हले जो जगात ते चालिता मी छेकू तुझ्या सत्तेने वेदाशी बोलणे सूर्याशी चालणे तुझ्या बळे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी तू जगाचा मालक आहे तू जगाचा बाप आहे. आम्ही मान्य केलंय बरोबर आहे ना पण देवा तू विसरतोय तुझा बाप मी आणि आज तुझा बाप संकटात आहे. बाबा काय होत आणि खरोबर सांगू बरं का बाप असाच असतो. बाबा काय झालं ए देवा मी मेलो तरी चालेल मी जगावं अशी अपेक्षा नाही पण देवा कंसानं हाहाकार घातलाय तुला यशोदेजवळ ठेवायचंय तू वाचला पाहिजे. बापाची भूमिका काय गोड बोलून जाईल. या जगात आई प्रेम करते महिला मंडळ दुमत नाही. आई प्रेम करतेच पण आईपेक्षाही जो काकणभर जास्त प्रेम करतो का त्या व्यक्तीचं नाव बाप आहे. त्या व्यक्तीचं अरे बाप म्हणजे जगण्याचं माप आहे. बाप म्हणजे पाठीवरची थाप आहे. जरी कधी रागवला ना तरी ज्याची माया आमाप आहे ना तो म्हणजे बाप आहे. यशाच्या उत्तुंग शिखरावरती मुलाला घेऊन जाणारी शिडी म्हणजे बाप आहे. समुद्राच्या ऐत राहून समुद्राच्या पैलतीरावरती घेऊन जाणारी होडी नौका म्हणजे बाप आहे. बाप आयुष्यभर मुलांसाठी जगतो. तुम्ही तिघही आज ऐकून जा. तुम्ही एवढं मोठं कार्य केलं एवढी मोठी एवढं संस्था चालू करता एवढं मोठं संस्कार शिबिर चालू केलं पण याच्या मागं सगळ्यात मोठा हात जर कोणाचा असेल तर बापाचा आहे हे विसरून चालायचं. बाप करी
वाजवा जरा टाळी वा. दादा महाराज, दत्ता महाराज, माऊली महाराज, तुम्ही तिघांनी एवढं मोठं कार्य केलं, पण याच्या मागं झिजणारा मात्र बाप हे विसरून चालायचं नाही. आज कुणी किती मोठा होऊ द्या माऊली महाराज बाबा, पण बापाशिवाय आपण नाही हे विसरून चालायचं नाही. मला जागेवर यायचे, जास्त विस्तारानं बोलणार नाही. देवा काही झालं तरी मी तुझा बाप आहे आणि आज बाप संकटात आहे. बाबा काय अडचण आहे, नाकात तोंडात पाणी झालं बाबा, एवढीच आट आहे ना, एका मिनिटात पाणी कमी करतो ना, चालतंय ना. फक्त यमुनेला हाक मारली, ओ सासूबाई. संजू बाबा यमुनेला सासूबाई म्हणायचं कारण वेगळं आहे. कारण देवाची बायको कोण आहे? अय लक्ष्मी. हो कोण आहे? लक्ष्मी ना. मग लक्ष्मी कुणाची कन्या आहे? समुद्राची. समुद्राच्या बायका कोण आहेत? नद्या. मग देवाची नदी कोण झाली? सासूबाई. सासूबाई मारायचाय काय येवाय म्हणले का? नाका तोंडात पाणी घालतात, जगू दे की जरा माझ्या बापाला. काय झालं? अहो नाका तोंडात पाणी झालंय. बरं का वाढताय? त्यावेळेस त्या यमुनेनं गोड उत्तर दिलं, देवा ऐक, ज्यावेळेस तुमचं माझ्या मुलीसोबत लग्न झालं त्यावेळेस तुम्ही मोठा होता, त्यामुळे मला तुम्हाला पाहता आलं नाही. आणि मला अजून बी सांगा, ओ पुढं बसलेल्या आजी, तुम्ही दोघी तिघी सांगा बरं खरं, तुम्ही जुन्या काळात जावयाच्या पुढं जात होता का? वा, आजीने बरोबर म्हणल्या, नाही जात. बरोबर ना? जे तर जात नव्हता आणि गेल्या तरी. आताची सासू फक्त जावयाच्या मांडीवच बसायची राहती. बरे का माझ्या मुलीला? तुझी बबी काय मसन वाट्यात दिली वय, जरा गप्पी मर की काय, मर्यादा बिर्यादा पाळचीनच का नाही काय? लय जाऊ घाल. त्यावेळेस देवा तुझा तोंड बघता आला नाही, पण आता लहान झालाय, आता तर बघू शकते ना म्हणले. एवढंच आहे वय. उलते होते पालते झाले, पाणी पुढचं कमी झालं पण मागचं वाढायला लागलं गणेश महाराज. आणि गणेश महाराज पाणी मागचं वाढायला लागल्याबरोबर आता परत देवाने विचारलं, आता काय अडचण आहे? म्हणलं या जगातली पापी लोक लय येतात, माझ्या स्नान करतात, मला मलिन करतात. देवा फक्त तुझ्या चरणाचा स्पर्श होऊ दे र. पुरतालेला जात, पुरतालेला जात, पुरतालेला जालला, पुरतालेला जालला, पुरतालेला, पुरतालेला, पुरतालेला जात, पुरतालेला पाय लावल्याबरोबर वाट मोकळी झाली. यशोदेजवळ भगवान श्रीकृष्णाला ठेवलं, तिकडली माया उचलली इकडं आणली, इकडं आणल्याबरोबर रडे माया करे आकांत, तेवढे सगळे जागे झाले. कंसानं उचलन गरगर फिरून फेकणार, तेवढेच माया हातातून सटकली. तिनं सांगितलं, ए मला काय मारतो, तुझं लागी वधी उपजला मजा आधी, मला मार नको, तुला मारायला लागणार येणारा वाढायला लागलाय. आतापर्यंत राक्षसाचं चरित्र मी कधीच कार्याच्या कीर्तनात सांगितलं नाही, मला ते सांगायचं बी नाही. मी पुढं जातो, इकडं यशोदेजवळ भगवान श्रीकृष्ण खेळतायत आणि नेमकं पाटच्या 4 वाजल्याबरोबर नंदराजाची बहीण सुनंदा. आता जुन्या काळात बघा बालनपणाचं काम नवऱ्याच्या बहिणीकडे राहायचं, बरोबर आहे का? याला पुरावा आहे. चोखोबाची बहीण झाला शारंगधर, वहिनी उघडादार हाका मारी. ती सुनंदा गेली, तिनं लक्क प्रकाश बघितला, पडलेलं शेजारी खेळत असलेलं बाळ बघितलं आणि बाळाला बघून आनंद झाला आणि बाहेर आली. आणि बाहेर आल्याबरोबर नंदबाबाच्या वाड्यात गेली. नंदबाबा सांगितलं, भैया सुनो, तेरे को लाला बयो हे. मस्के बाबा वयाच्या 60 वर्षानंतर नंदबाबाला पोरगा झालता. किती आनंद झाला असेल. निंब्यातल्या एखाद्या 21 वर्षाच्या पोराला पोरगा झाला तरी ते अख्ख्या निंब्याला पेढे वाटते, पेढे घ्या प्या, पेढे घ्या पेढे. जणू काही जगात कोणाला जमलंच नाही, ह्यानीच गेलं एकट्याने पराक्रम. पण ज्यांनी ज्यांनी पोरगा झाल्यावर पेढे वाटली त्यांनी म्हातारपणी जोडेच खाली. कारण पोरगा झाल्यावर पेढे वाटतात, पोरगी झाल्यावर बर्फी वाटतात. ती सुखानं जगू देत असतंय बाई तुम्हाला. आणि ऐका, हा हा म्हणतात सगळ्या गावात बातमी गेली आणि प्रत्येक गवळीनं एक
टाळी वाजवा जरा वा. प्रत्येक गवळीने एकमेकीला सांगायला सुरुवात झाली. पुत्र झाला कोणाला यश दिला पण कुठं अभंगाच्या दुसऱ्या चरणात. बाळकृष्ण दागरी बाळकृष्ण दागरी नर नारी टाळी वा वा वा. अतिशय गोड. सेवेसाठी निवडलेल्या अभंगाच्या दुसऱ्या चरणात तुकोबराय म्हणतात. बाळकृष्ण जन्माला आले पण कुठं बाळकृष्ण नंदाघरी आनंदल्या नरनारी बाबा. प्रत्येकाला आनंद झाला. महिला म्हटलं आता जरा तुमच्याकडे तो गावातल्या पाहुण्याला किंवा जवळच्या पाटलाच्या पोरा कुणाला तरी पोरगा झाल्यावर आपण जातो ना बघायला. कोण सोनं घेऊन जाईल, कोण चांदी घेऊन जाईल, कोण सुकडा दुकडा घेऊन जाईल, कोण गर्रा घेऊन जाईल. बरोबर आहे का नाही? कोण कपडे घेऊन जाते. आता पहिला नंबर आजी, पुढची आजी तुमचा म्हणले शेवटच्या मावशीचा नंबर याला कमीत कमी संध्याकाळ होईल का नाही? आणि कमीत कमी संध्याकाळ होईपर्यंत संजूबाबाच्या गवळणी पाटेत. फक्त तुम्ही आता ऐकत राहा. हां, पहिली गवळण सगळ्या गवळणी बरोबर 8 वाजता नंदबाबाच्या दारापुढे गेल्या. पहिली गवळण गेली. पहिले गवळणीनं असं मुठभर सोनं घेतलं. काय इकडे बघा ना, किती सोनं काय घेतलं? मुठभर सोनं. आताच्या काळात एकच गिर्यामन जीवाला आराम. आता तोळ्या बिळ्या बोलायच नाही. तोळा म्हणलं की गाड्याच्या पोटात गोळा येतोय सध्या. सोपं आहे का काय? लाखाच्या पुढे गेलाय तोळा. तोळा नाही बुवा आता. महिला मंडळ खरं सांगतो लयच आवडतं तुम्हाला सोनं. म्हणजे ती लय मसाड माहिती का? मसाड लय पळायला लागल्या तिच्या गळ्यात आपण लोहणा घालतो. लोहणा म्हणजे ती आरा येतं. तसं तुमच्या गळ्यात सोन्याचा लोहणा करून घातला ना तुम्ही वाकाल त्या सोन्याच्या वजन, पण लोहणं नाही काढायचा बुवा. लयच आवडतो मला सोनं. पण ऐकून जा. अरे काय करता तुमचं तोळं सोन्याला? अरे काय करता तुमचं तोळं सोन्याला? एका पृथ्वीचं मोल आहे आमच्या गळ्यातील एका तुळशीच्या माळेच्या मण्याला. आमच्या गळ्यातील एका तुळशीच्या माळा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. कारण आवडे देवाशी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. तुळशी माळ गळा, गोपीचंदन तिळा, हृदय कळवाला वैष्णवचा. नाही तर महाराज मग मेल्यावर घालत्यात तुळशीचा पाला मंजुळा तोंडात. पण त्यांनी काय शेवट 2-4 मिनिटात देह पवित्र होत असतो काय? त्याला आयुष्यभर गळ्यात पाहिजे. मग ज्यांनी आयुष्यभर तीच हाणलं त्याच्या गळ्यात तुळशीचा त्याच्या तोंडात तुळशीचा पाल नाही कोंबायचा. अशी त्याचीच पकड खाई मर खा म्हणायचं आयुष्यभर. ती तोच खा पावलं ना. घाला जरा अजून परकर बोलू का? बसलेले 2-4 वर्ष खा अजून काय अडचण नाही. पण 2-4 वर्षांनी तरी जाऊ द्या. एवढी सूट तुम्हाला कोण देत नाही. तर महाराज म्हणतात लगेच घाला. पण मी सांगतो का 2-4 वर्ष जाऊ द्या खाना. आता पण आयुष्यभर खालन काय? आपण सांगितलं हे सुधारते का काय? अजून 2-4 वर्ष खा पण घाला रे घाला.
उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही देव, उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. आहे का? देवाचं मूठभर सोनं जाऊ द्या संजू बाबा, देवाची नगरी सोन्याची होती. मूठभर सोनं घेतलं, देवाला बघितलं, देवाच्या अंगावर ओळलं, देवाच्या चरणाजवळ ठेवली आणि बाहेर आली देवाला बघून. आणि मग 100 नंबरच्या गवळीने विचारलं, होय ग काय भाग्य ग तुझं, काय नशीब आहे ग तुझं. अगं जो हजारो वर्ष लोकांना चण करून खाल्लं त्यांच्या स्वप्नात नाही, तो सगळ्यात पहिल्यांदा तू बघितलाय, काय भाग्य आहे ग तुझं. सांग ना ग, आमचा नंबर यायला कोण म्हणायचं अजून अर्धा तास टाईम आहे, कोण म्हणायचं 10 मिनिटं टाईम आहे, कोण म्हणायचं 1 तास टाईम आहे. पण सांग ना ग तो कसा आहे, जरा ऐकायची उत्सुकता लागली. सांग ना तो कसा दिसला नेमका. त्यानं सांगितलं, मी त्याला बघितलं पण पाहिल्याबरोबर त्यानं माझं मनच वेधून घेतलं. पाहिला 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 टाळी द्या टाळी. त्या पहिल्या गवळीने सांगितलं, मी त्याला बघितलं बरं का, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, आणि बघितल्याबरोबर ते नैवेद्य दिले, ते नैवेद्य दिले, ते नैवेद्य दिले म्हणून 2-3 घेतो जरा पुढे चालतो. ऐका, 300 नंबरची गवळण गेली. आता ती अशी मुठभर अन्ना चांदी घेऊन गेली, देवाच्या अंगावर ओळली, देवाच्या चरणावर आणून ठेवली, देवाचं दर्शन घेतलं आणि बाहेर आली. आणि बाहेर आल्याबरोबर आसाराम बाबा 500 नंबरच्या गवळीने तिला विचारलं, होय ग. ती म्हणती, पाहिल्याबरोबर त्यानं माझं मन वेधून घेतलं, पण तुला नेमका कसा दिसला का. कारण आलेला जन्माला खेळतो येणीची खेळावा, नटतो येणीची नटावा, नेमका तुला कसा दिसला ग. त्यावेळेस तिनं सांगितलं, ऐका, आई बी गोरी आहे, बाप बी गोरा आहे, पण पोरग जरा आवाज चालत 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 बलबल
मस्के बाबा कीर्तन दुरीतच असणार आहे, आपलं टेन्शन नाही. काही असू द्या पण भगवान श्रीकृष्ण सोडून बाजूला नाही जायचो कीर्तनात. हा हा ऐका, आता शेवटची घेतो जरा गवळण. आता परत ऐका, आता शेवटची गवळण गेली, जरा टाईम पुढे चाललाय. दादा महाराजांनी मला खुणावलंय, महाराज अजून पुढे गेलं तरी चालतंय, काही अडचण नाही, काही काम बिम नाहीत म्हणले, पाऊस लय पडलाय. हा ऐका, ती आता शेवटची गवळण गेली. जरा गरीब घरची होती, दुसऱ्याच्या बांधावर खुरपाय जायची रोज, पण बाहुलही पका होता. तिला माहित होतं देवाचं संताचं महाराज लोकांचं दर्शन घेताना कधीच मोकळ्या हाताने घ्यायचं असतं. कमीत कमी 500 केला इशारा आपलं जाता जाता आपलं असं. पण जाऊ द्या, आमचं मरू द्या, जाऊ द्या, पिटू द्या, पण देवाचं साधूचं दर्शन कधीच मोकळ्या हातानं माणसानं घेऊ नये. फाटकी नोट घेऊन गेली 10 रुपयाची, भाऊ पक्का होता. देवाच्या अंगावरून ओवळली, देवाला बघितलं, देवाच्या चरणावर ठेवली आणि बाहेर आली ना. आता सगळ्यांना तिला विचारलं, होय ग प्रत्येकीला वेगळा दिसतोय, सांग ना शेवट तू बघितलाय, तुला नेमका कसा दिसला? आणि पाहिल्याबरोबर काय झालं? तिनं सांगितलं, मी देवाला बघितलं बरं का, पण पाहिल्याबरोबर मी माझी जातही विसरले, मी माझे कुलही विसरले, मी माझे याती गुळ माझे गेले हरपोली, याती गुळ माझे गेले हरपोली, ओ याती गुळ माझे गेले हरपोली, याती गुळ माझे गेले हरपोली. श्रीरंगाबातुनी आणून नेले, श्रीरंगाबातुनी आणून नेले, किती उची गवार मदवे रोले, किती उची गवार मदवे रोले. ओ किती वाजी कमाले मेरा मेरा, किती वाजी कमाले मेरा मेरा. सगळ्या गवळणी देवाला बघायला जायच्या आणि देवाला बघायला जाणाऱ्या गवळणी MH20, MH25, MH30, MH35, MH40 हे काय कोणत्या तालुक्यांच्या गाड्याचा पासिंग नंबर नाही. ह्या वयाच्या पुरी देवाला बघायला जायच्या. सकाळी मेकअप वेगळा, दुपारी मेकअप वेगळा, संध्याकाळी मेकअप वेगळा, परत सकाळी मेकअप वेगळा. नेमकं एक MH95 असं 4थ्या मजल्यावर गावात राहत होतं. MH95 म्हणजे कळलं ना, 95 वर्षाची आजी. आणि नेमकं तिनं बघितलं, पुरी सकाळी इकडंच माघारी, दुपारी इकडंच माघारी. नेमक्या पुरी जात्यात कुठं ग? हातात काठी घेतली आणि काठी टिकीत, काठी टिकीत, काठी टिकीत अशी बरोबर पुरींच्या समोर चौकात आली आणि पुरींना आडी झाली. ए पुरींनो, अगं जाताय कुठं ग? ए म्हातारे हो बाजूला. अरे पण जाताय कुठं ते सांगा ना. त्यांनी गोड उत्तर दिलं, तुला माहित नाही का अजय, नंदबाबाला मुलगा झालाय. वयाच्या 95 वर्षानंतर बाबा ऐकलं नंदबाबाला मुलगा झालाय. तिनं टणकून उडी मारली MH95. कारण आनंदच तेवढा होता, किती सांगू मी सांगू कुणाला. आज आनंदी आनंद. त्या आनंदाच्या भरात परत काठी घेतली, काठी टिकीत, काठी टिकीत, काठी टिकीत, परत 4थ्या मजल्यावर गेली. आणि बाबा योगायोगानं तिचं नाव होतं मालू, आणि तिच्या बापानं दिलं तर तिला लग्नात शालू. बरं, जुन्या काळातले शालू लय बाहेर राहायचे, ते विणले राहायचे. आता छापीला आले एका दुनियात पार पटांगण. ते जुन्या काळातले शालू, अंबालिका कारखाना, त्याचा भोंगा भरून चाललेले ट्रॅक्टरा, टायल्या, बैलगाड्या. आणि नेमका आनंदाच्या भरात अण्णा ती मालू निसली उलटा शालू, कारखाना पलटी, भोंगा माती, टायर गाड्या पलटी, आणि नेमका मेकअप उलटा केला. बरं एवढंच नाही, तुम्ही लाली कुठं लावता? तिने लावली कुठं? दीवानी बनी मैं दीवानी बनी, दीवानी बनी मैं दीवानी बनी, दीवानी बनी मैं दीवानी बनी, दीवानी बनी मैं दीवानी बनी. होठों पे काजल, आँखों में लाली, होठों पे काजल, आँखों में लाली, हे गालों पे टिकली लगा के चली, दीवानी बनी मैं दीवानी बनी, दीवानी बनी मैं दीवानी बनी, दीवानी बनी मैं दीवानी बनी, दीवानी बनी मैं दीवानी बनी. मेकअप उलटा केला आणि परत काठी टिकीत टिकीत खाली आली. त्यावेळेला तिचं सुंदरते ध्यान पुढं आलं. सुंदरते ध्याननी बघितलं, म्हणलं आपलं कॅलेंडर नेमकं निघालंय रे कुठं. बरं जाय ना म्हणले, मेकअप उलटा केलाय. नेमकं आडवं गेलं. ए म्हातारे, अगं चालली कुठं? म्हाताऱ्या, गावचा सप्ताह असला आलाच आडवा, पाहुण्याचं लग्न असलं आडाच आडवा. मी आज ऐकत नसते, जात असते. अरे पण चालली कुठं? नंदबाबाला मुलगा झालाय. अगं जा,
पण तो मेकअप जरा उलट्या झालाय तो सुईचा करून जा ना. एवढं ऐकल्यानंतर त्या आजीनं किती गोड उत्तर दिलं. अहो आता तुम्ही सांगितल्यानंतर कळतंय मेकअप उलट्या झालाय, पण शतगणिले ते अर्ध रात्र 95 गेलेत. कधी जाईल सांगता येत नाही. क्षणभंगुर हे न जाय कळता ग्रासगिरी सत्ता हाती नाही. कधी जाईल सांगता येत नाही. तो मेकअप उलटा करून सुईचा करायच्या नादात जर मी मरणच पावले ना तर त्या देवाला बघायचं राहून जाईल. आणि जर देवाला नाही बघितलं ना तर जन्म सफल होणार नाही. कारण तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलची एक निश्चित जन्म सफल करायचा असेल तर त्या देवाला पाहावं लागतंय. पण देव पाहायचा असेल तर कलियुगी उद्धार हरीच्या नाम. त्याला बघायचंय, त्याचं भजन करावं लागतं. लोक म्हणतात महाराज तो आता विटेवरचा मालक दिसत नाही, तो आदमापूरचा बाळूमामा दिसत नाही, तो काशीचा महादेव दिसत नाही, पण गोड बोलून जाईल. आजच्याही काळात पांडुरंग दिसतो, आजच्याही काळात बाळूमामा दिसतो, आजच्याही काळात महादेवही दिसतो. फक्त शुद्ध ज्याचा भाव झाला धुरी नाही देव त्या. थोर प्रेमाचा बुकेला हाची दुष्काळ तयाला भाव बळे आकळे हेरवी नाकळे करतळे आवळे तै सारी भावे विना देव न कळे निसंदेह गुरुविना अनुभव कैसा कळे. छाती ठोकून नारदाच्या गादीहून शपथ घेऊन सांगतो आणि स्वानुभवातून बोलतो. आजच्याही काळात बाळूमामा आणि पांडुरंग दिसतो म्हणजे दिसतोच. आजही आपल्याला वाटत असेल ज्ञानोबरायांसाठी जसं देव रडला तसं आपल्यासाठी देवानं रडावं तर आपलं जगणं ज्ञानोबरायासारखं असायला पाहिजे. आजही वाटत असेल देवानं आपल्याला वैकुंठाला तुकोबरायासारखं घेऊन जावं तर आपलं जगणं तुकोबरायासारखं असायला पाहिजे. आजही वाटत असेल देवानं आपल्या घरच्या उष्ट्या कन्या खाव्यात तर आपलं जगणं त्या विदुर काकासारखं असायला पाहिजे. आजही वाटत असेल महिला मंडळ त्या प्रभुरामचंद्रानं आपल्या घरी यावं तर आपलं जगणं त्या शबरी मातेसारखं असायला पाहिजे. आजही वाटत असेल भगवान श्रीकृष्ण आपल्यावरती प्रेम करावं तर आपलं जगणं त्या राधेसारखे मिरेसारखं असायला पाहिजे. आणि जर असं जगत असाल तर तो काय त्याचा बाप आपल्या घरी आल्याशिवाय राहायचा नाही. येणार म्हणजे येणारच. आणि मी स्व अनुभवातून बोलतो बाबा, माझ्या जर जीवनाचं कल्याण कुणामुळे झालं असेल तर ते फक्त बाळूमामामुळं. कारण जास्त उघड करून बोलायची गरज नाही, तुम्हाला मी परिचित आहे. माझं सगळं आयुष्य जर कुणामुळे बदललं असेल तर बाळूमामामुळं. बाळूमामा जीवनात आले आणि माझ्या जीवनात क्रांती झाली. पण कशी ऐका. लागली याचा उलग उमटल पाऊल ग अहो मामा तुम्ही न केलं हो मामा तुम्ही न केलं हो. अहो तुमच्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं हो. तुमच्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं हो. जीवनाचं सोनं झालं हो. तुमच्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं हो. सोनं झालं हो. लागली याचा उलग उमटल पाऊल ग लागली याचा उलग उमटल पाऊल ग मामा तुम्ही येणं केलं हो मामा तुम्ही येणं केलं हो. तुमच्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं 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 हो. भैनारा हललाटी अति घोंगड नकाठी भैनारा हललाटी अति घोंगड नकाठी राखी तो मेंढर बाळू मामाच्या साठी राखी तो मेंढर बाळू मामाच्या साठी बाळू मामाच्या साठी राखी तो मेंढर बाळू मामाच्या साठी. भैनारा हललाटी अति घोंगड नकाठी भैनारा हललाटी अति घोंगड नकाठी राखी तो मेंढर बाळू मामाच्या साठी राखी तो मेंढर बाळू मामाच्या साठी राखी तो मेंढर बाळू मामाच्या साठी. भाग्यवान जन्म तुला मानवाचा मिळाला रेशीम धागा बाळू मामाशी जुळाला. रेशीम धागा बाळू मामाची जुळाला. रेशीम धागा बाळू मामाची जुळाला. भाग्यवान जन्म तुला मानवाचा मिळाला
सगळ्याच्या हाती एकदा वर राखी तो मेंढर बाळू मामाच्यासाठी 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 बोला बोला बाळू मामाच्या नावानं लिंबाजी महाराज की माऊली महाराजांना थोडी गडबड आहे, त्यांना लग्नासाठी जायचं. एक सत्कार त्यांचा एका मिनिटात घेऊया, मग त्यांना परमिशन. या आवी हो बार घुमाये, आवी हो बार घुमाये, आवी हो बार घुमाये. ती उमेश 95 देवाकडे गेली, देवाला बघितलं आणि देवाला बघून खऱ्या अर्थानं सद्गतीत झाली, आनंदित झाली. महाराज म्हणतात खऱ्या अर्थानं सगळ्यांना सुख झालं. कशा पद्धतीने या ज्या गवळीनं झालं, गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा, बाळकृष्ण नंदाघरी आनंदल्या नरनारी. महाराज हे प्रत्येक कशाहून दिसतंय, प्रत्येकाच्या दारात सरा सारवण केलंय. गुडिया तोरणे करते कथा गाती गाणे, बाळकृष्ण नंदाघरी आनंदल्या नरनारी. हळूहळू देव कले 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 कलेनं वाढायला लागलेत आणि वाढता वाढता देव रांगायला लागले. पण कसे तळवे तळहात तळहात टेकीत, तळवे तळहात तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने लागत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने लागत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने लागत. तळहात तळहात टेकीत, तळवे तळहात तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने लागत, देव रांगायला लागलेत. रांगता रांगता देव घराच्या बाहेर आले. देव चालायला लागले आणि चालता चालता देवानं सगळं मित्रमंडळ गोळा सुरुवात करायला सुरुवात केली. पेंड्या वाकड्या मधुमंगल बोबड्या सुदाम्या सगळे मित्रमंडळ गोळा करत असताना देव नेमकं सगळ्यांकडे बघितलं, सगळे पाहितले. आता त्या अनेक खोड्या कला तुम्हाला माहिती, 2-3 खोड्या सांगतो आणि पुढं जातो. ऐका, देव रांगता रांगता चोऱ्या करायला लागले आणि चोऱ्या करत असताना एके दिवशी चोरी केली आणि चोरी करून माघार येत असताना गवळींनं पकडलं आणि देवाला आणलं. आणि आणल्यानंतर यशोदेला सांगितलं, यशोदे अगं सगळ्याची कायटी बघितली पण तुझं कायट जरा वेगळंच आहे ग, नको नको त्या खोड्या करताय का, पप्या घेताय कुठं काय असल्या काय खोड्या असतात का काय. अगं यशोदे तुझ्या कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे. यशोदेने सांगितलं, माझं तसं नाही, माझं बाळ सगुण गुणाचे ताने, बाळ दिसतई गोजिरवाने, काही सांगता घराने गे गोकुळच्या राणी, काही सांगता घराने गे गोकुळच्या नारी. माझं तसं नाही ग, आणि तुम्हाला वाटतं ना माझं तसं आहे तर पकडून आणा. एक गवळण जरा श्रीमंत घरची होती, त्याला ती म्हणली त्याला म्हणाव कुणाच्या बी नादी लागावा, गरीबाच्या तर कुणी बी नादी लागत पण त्याला म्हणाव जरा श्रीमंताच्या नादी लागून जाव. आणि आसाराम बाबा जरी तिळ मात्र होय अभिमान, त्याला सहनच नाही होत. पेंड्या घिरगड नंबर टिपून रात्री दरोडा टाकला आणि येता येता नेमकं चॅलेंज लक्षात आलं. देव म्हणले जर सगळेच असे चॅलेंज करायला लागले तर मग आपलं अवघड होईल. येता येतं नेमकं तिची आणि तिच्या नवऱ्याच्या दाढीची मिनीची गाठ बांधून तिथली गडी बाहेर आला आणि बाहेर आल्याबरोबर 5 वाजल्या आणि 5 वाजल्याबरोबर त्या बाईच्या इनीला झटका बसला. तेवढ्यात तिनं सांगितलं, म्हाताऱ्या इनीला झटका मारतो का. पण झालं काय, लाईट लावून बघितली, विणीची दाढीची गाठ सोडाय गेले, सुटाना जाळाय गेले, जाळाना कापाय गेले, इको कमी करा थोडा, कापाय गेले कापाना. मग लक्षात आलं ही देवाशिवाय कोणाचा पराक्रम नाही. सकाळच्या 5 वाजल्या 6 वाजल्या 7 वाजल्या तरी गरीब दरवाजा उघडाना.
बाहेरची म्हणली सकाराम तर पाठ 4लाच उठायचा, मेला बिला का काय राज का बाहेर आहे नाही. ठकी तर पाठ 3लाच उठायची लागा, पण आज मेली का काय बाहेर आहे ना. प्रयत्न केला, दरवाजा वाजला, दरवाजा उघडा ना, शेवटी दरवाजा मोडला आणि आज बघितलं तर तमाशा. ह्याच्या दाढीची त्याच्या वेणीची गाठ त्यांनी सोडली, सुटाना कापाय गेले, कापाना जाळाय गेले, जाळाना. त्यांच्या लक्षात आलं हा देवाशिवाय प्रकार कुणाचा नाही. आणि म्हणले चला देवाकडे जायचं. पण गंमत अशी होती, ती होती 7 फुटाची, तो होता 3 फुटाचा. आता वरात कशी निघाली असेल ऐकायची का जरा देता. गवळण गरगर गिरक्या मारी गवळी दाढी वरवर करी, गवळण गरगर गिरक्या मारी गवळी दाढी वरवर करी, मारी गवळी दाढी वरवर करी, गवळण गरगर गिरक्या मारी गवळी दाढी वरवर करी, 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 गवळण गरगर 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 गिरक्या मारी गवळी दाढी वरवर करी, गवळण गरगर गिरक्या मारी गवळी दाढी वरवर करी, गवळण गरगर गरगर मारी गवळी दाढी वरवर करी, गवळण गरगर गरगर मारी गवळी दाढी वरवर करी, गरगर 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 गरगर. जशी गवळण गिरक्या माहिती तसं गवळी दाढी वरवर करायची. वरात नेमकी नंदबाबाच्या दारात आली, यशोदेला सांगितलं यशोदे म्हणते ना तुझा तसा नाही बघ, ह्यानी काही कुठं केलाय, आणले अकराला बाहेर. भगवान श्रीकृष्ण म्हणले आई का कवच बसून येणार, कारण तमाशा म्हणले मी केलाय ना बघायला. बाहेर आले, ती गवळण अहंकार गलीच झाली. देवा तुझ्याशिवाय आम्हालाही कोण नाही, तू नाही आला तर आम्हालाही करमत नाही, तुलाही करमत नाही. पण माऊली बाबा ही तुझी थट्टा, तुझी मस्करी रीत काना, हे आता आलंय मार्केटला या चेअरमन, आता आलंय मार्केटला. पण देवा तसं नाही रे ना, आताचं मार्केट बाबा लयच वाटोळ केलं या मार्केटने. आताच्या गवळींचं काही बोलायलाच नको. काय काय गवळण इतक्या दलिंदर. आता एक नवीन आली ती मुळीचं नव्हतं रे काना माझ्या मनात, तुझ्यासाठी आले मसनात. दत्ता महाराज आताचा कृष्ण राधेला मसनात घेऊन जाईन, तो कुठे घेऊन जाईन, वाटोळ केलंय त्या गवळीचं. आपल्याला तसला येत नाहीत बा, आपल्याला जेवढ्या म्हणता येईल तेवढ्या चांगल्या नाही तर गप घरी बसन. ऐका आणि नेमकं गवळण आली, देवासमोर आली, अहंकार गलीच झाली, देवाला शरण गेली. देवानं सांगितलं परत काही त्रास देणार नाही. एक गवळण अशीच कटाळली, ती म्हणली आपल्याला गावात राहायचंच नाही, नको नकोच केलंय म्हणली. काय ना बाबा नवरा फुल फुगावला, गाडी झोपली, गावाच्या बाहेर निघाली. नेमकी अशी गाडी टेकडात गेली पलीकडे आळसुंद्याच्या निंब्याच्या मध्ये. आणि नेमकी टेकडात गेल्याबरोबर जिथं चिटपाखराला पाणी प्यायला नाही का, तिथं जाऊन गवळीने सांगितलं ओ म्हणजे ताण लागली, म्हणजे ताण लागली पाण्याला. ती म्हणला इथं पाखराला प्यायला पाणी नाही, ताण. ते म्हणला काही अडचण नाही, पण पाणी आणावं लागत नाही तर मरत असते, जगत नसते. म्हणलं आणावं लागत आहे. म्हणलं गाडी सोडली, बैल सोडली आणि नेमकी शिपायावर जूट ठेवलं, गडी पाणी आणाय गेला. तेवढ्यात देव म्हणला जर खरंच सगळेजण अशीच गाव सोडून जायला लागले तर आपली पाटीलकी धोक्यात देईन ना, गाव सोडून जाऊ द्यायचं नाही. म्हणले चालतंय. म्हणले नेमकं देवानं तिच्या नवऱ्याचं रूप धारण केलं, थंडगार पाणी आणलं, नेमकं तिला पाजलं आणि तिला फुल टिंगवली. ऐक ह्यो भाग असा आहे, या भागात सगळी माणसं सारखीच दिसतात. आता एखादा येईन म्हणाल तू माझी बायको आहे, मी तुझा नवरा आहे, तो नाही म्हणायचं ना. हां म्हणली मोगलाई माजली का काय, कोणी काही म्हणीन, हानीत नसती का, शँडल नाही का माझ्याकडे, लय जीव मारीन. अशी फुल टिंग केली देवानी. आणि नेमकं पाणी पाजलं, गाडी झोपली, गाडी अशी 1 किलोमीटर पुढे गेली. तेवढ्यात ओरिजिनल नवराची पाणी आणाय गेलता का तो आला आणि त्यानं बघितलं, म्हणलं गाडी तर चालू झाली आणि हाक मारा स्वतः केली, ऐ मी तुझा नवरा आहे, तू माझी बायको. हानीन, चप्पल आहे, शँडल आहे, बघितलं नाही काय उचूच टाचाचा, लाल करीन गाल. तू म्हणलं मला अगं म्हणली पण पुढं कोण आहे. पुढच्यानं मागं वळून बघितलं तर म्हणलं आपल्या बापाला दुसरं काळचं बी नव्हतं. बरं डबल रोल बी नाही, झालंय काय. नेमका गडी खाली ओढला, दोघाची बाबा भांडणं सुरू झाली. तेवढ्यात भगवान श्रीकृष्णानं तिसरं रूप धारण केलं, परत गाडी चालू. परत दोघांना बघितलं, म्हणजे दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ, तिसरा खाली घेतला, परत दोघं त्याच्या अंगावर, परत त्याला हाणामारी. आणि असं करता करता फिरून गाडी परत गोकुळात आली. आणि आल्याबरोबर संजू बाबा राहिले दोघं जण ओरिजिनल. भगवान श्रीकृष्ण तिचा ओरिजिनल नवरा वाद नंदबाबाकडे गेला. दोघं मनाची बायको माझी. नंदबाबा म्हणले थांबा 1 मिनिटात सोक्षमोक्ष लावतो. 40 फूट खोल आणि 40 फूट रुंद खड्डा खाणला आणि म्हणले ज्याची उडी पलीकडे जाईन त्याची बायको. आता संजू बाबा ज्याची ओरिजिनल होती का ती खड्ड्याकडे बघायचं. नगच म्हणलं ते असं अवसान घ्यायचं कधी कधी. असं ती बॉल टाकणारे बघा असं आधी असं करतात, असं अवसान घ्यायचं, पळत पळत यायचं, परत माघार जायचं.
परत अवसान घ्यायचं. जी अवसान घेऊन येऊन खड्यापाशी बसलं, परत नगच म्हणला बचेंगे तो और लढेंगे, पण म्हणला हिच्या नादात मिलू तो करता काय. ही बी गेली आणि दुसरी बी गेली म्हणला. वाटोळे नगच म्हणला. आता भगवान श्रीकृष्णा वेळ आली, तो देवच इकडला पाय फक्त पलीकडे टाकला. म्हणले देव बायको नंदबाबा म्हणले जा घरी, मला माहिती हे पराक्रम माझ्या कायच्याशिवाय दुसरं कोणी करू शकत नाही. ऐका, पण भगवान श्रीकृष्णाने सांगितलं लक्षात ठेव, परत सुट्टी आता फक्त नवरा झालो आहे, परत डोक्यात सुद्धा नको मला महागार द्यायची. तू गप्प बस म्हणला, जा म्हणला. अहंकार गली झाली, अशा अनेक खोड्या केल्या आणि यशोदेला खरंच कळलं आपलं पोरग खोड्या करायला लागलंय. आता याची शाळा चालू करायला पाहिजे. शाळेत जायला सांगितलं. सगळ्या गोपाळांना भगवान श्रीकृष्णाने सांगितलं अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या, रानात या, तुम्ही वनात या. आणि रानात आल्याबरोबर खेळ सुरू झाले. हम पोरा हम हम पोरा हम असे एक नाही अनेक प्रकारचे खेळ सुरू झाले. खेळता खेळता बरोबर दुपारच्या 12 वाजून गेल्या आणि 12 वाजल्याबरोबर सगळ्या गोपाळाने देवाला सांगितलं देवा खांदी भार पोटी भूक काय खेळावयाचे सुख. चला म्हणते आता आना शिदोऱ्या. कुणाची रजगुणाची, कुणाची स्तमगुणाची, कुणाची सत्वगुणाच्या, त्रिगुणाच्या शिदोऱ्या आणल्या. सगळ्यांनी त्या शिदोऱ्या सोडल्या आणि सोडून बरोबर दुपारी 12 वाजता त्यांनी यमुनेच्या तीरावरती काला केला. गोपाल श्रीकृष्ण भगवान की, गोपाल कृष्ण भगवान, प्रभु रामचंद्र भगवान, पवन सुत हनुमान की, लिंबाजी महाराज की. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर 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 माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम. अगदी गोड कार्यक्रम या ठिकाणी दादा महाराज असतील, दत्ता महाराज असतील, माऊली महाराज असतील, या त्रिमूर्तींनी या ठिकाणी घडवून आणला. अशी माणसं नियोजित तयारी करून सुद्धा मिळत नाहीत. महिना 4-4 महिन्या अगोदर आसाराम बाबा, आमचे संजू बाबा, अनेकशी सगळी दिग्गज मंडळी या ठिकाणी, कोणीच कमी नाही या ठिकाणी. सगळे त्याच तोला मोलाची, त्याच ताकदीची माणसं आहेत. निश्चित अगदी गोड कार्यक्रम आपल्या लिंबे गावामध्ये झाला. निश्चित पुढं संस्थाही चालू होते. माझं प्रत्येकाला एक सांगणं असेल, ज्याला ज्याला वाटतं आपली मुलं वारकरी संप्रदायाची पायीक व्हावेत, वारकरी संप्रदायाच्या मार्गावरती चालावेत, त्यांनी निश्चित या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये आपली मुलं टाकावीत. आणि निश्चित पुढे एखादा आपल्या इथून अजूनही आहेत बरेच कीर्तनकार, पण अजूनही अनेक कीर्तनकार आपल्या भागात होतील, आपल्या भागाचं वैभव वाढेल, हाच प्रयत्न करायचा आहे. ज्यांची काल जयंती झाली, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर, खऱ्या अर्थानं 300वा जन्मोत्सव सोहळा काल महाराष्ट्रानंच नाही तर सबंध भारतानं हा सोहळा खऱ्या अर्थानं थाटात साजरा केला. ज्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवीनं काशी विश्वेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला, तोच पुन्हा एकदा जीर्णोद्धार
भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल त्या ठिकाणी तो सोहळा पार पडला. अगदी खूप मोठं कार्य. आपल्याजवळ चोंडी गावात सुद्धा जवळजवळ 700 कोटी रुपयाचा निधी. निश्चित खूप मोठं आता ते प्रेक्षणीय पर्यटन स्थळ आणि एक श्रद्धेचं स्थळ त्या ठिकाणी होणार आहे. हे अभिमानाची गोष्ट आहे की भारत देश ज्या स्त्रीनं खऱ्या अर्थानं भारत देशासाठी कार्य केलं. भारताच्या बाहेर जाऊन जिचं कार्य होतं भारतातल्या कुठल्या एका जातीसाठी नाही तर सगळ्या जाती धर्मांसाठी तिनं कार्य केलं. एका हातात पिंड घेतली तर एका हातात शस्त्र घेतलं आणि या जगाला सांगितलं ज्या मनगटात बळ बुद्धी आणि चातुर्य आहे तोच राजा स्वकर्तृत्वावरती लोकाभिमुख राजा बनू शकतो. त्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकरांचा खऱ्या अर्थानं काल जन्मोत्सव सोहळा या गावामध्ये सुद्धा काल थाटामाटात साजरा केला. निश्चित 2-3 मिनटं त्याच्यावरती बोलणार आहे आणि आमच्या विनेकरी बाबांची जरा इच्छा आहे तेवढी एक पूर्ण करायची. ऐका, खऱ्या अर्थानं अहिल्याबाई या सगळ्यांसाठी आदर्श आहेत. ज्याला ज्याला वाटतं जीवनात सगळं संपलंय, ज्याला ज्याला वाटतं जीवनात काहीच राहिलं नाही, त्यानं एकदा त्या स्त्रीकडं त्या स्त्रीच्या कर्तृत्वाकडं बघावं आणि मग आपल्याकडे बघावं. स्वतःचा पती मेला, सती जायला निघाल्या होत्या, पण मल्हाररावाने सांगितलं अहिल्यादेवी जर तुम्ही सती केला तर या सासऱ्यानं कुणाकडे बघायचं, आम्ही कुणाकडे बघून राज्यकारभार करायचा. अहिल्यादेवी तुम्ही सती जाऊ नका. आणि पहिली सतीनं गेलेली स्त्री म्हणजे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर आहेत. तिथून पुढं इंग्रजांकडून राजाराम मोहन राय यांनी कायदा तो बंद करून घेतला, पण पहिल्या सतीनं गेलेल्या स्त्री पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी हातात पिंड घेतली आणि राज्यकारभार सुरू केला. शेवटी पतीसुद्धा मेले, जावई फणसेसुद्धा मेले. आता राज्यकारभार करेल असा एकही पुरुष राज्यात शिल्लक राहिला नाही. आणि श्री अबला असं त्या काळात समजलं जायचं. त्यावेळेस गंगोबा चंद्रचूड नावाच्या दिवाणानं राघोबा पेशव्यांना पत्र लिहिलं. राघोबा पेशव्यांना सांगितलं राघोबा या अहिल्यादेवींच्या होळकर घराणेशाहीमध्ये आता राज्यकारभार करेल असा पुरुष कोणीही राहिला नाही. एक स्त्री त्या गादीवरती बसली, स्त्री अबला आहे, यावर तुम्ही आक्रमण करावं, हे हा प्रांत आपल्या भागामध्ये स्वाधीन करावा. त्या राघोबा पेशव्यांना आक्रमणाचं पत्र लिहिलं. ते पत्र राजमाता अहिल्यादेवींपुढे आलं. त्यांनी ते वाचलं. त्यांनी त्यावेळेस त्या पत्रावरती मागं मजकूर लिहिला, राघोबा पेशवे ऐका, तुम्ही आम्हाला अबला म्हणत असाल पण स्त्री अबला नाही तर स्त्री सुद्धा सबला आहे. ऐका, तुम्ही माझ्यावरती चाल कराल, तुम्ही माझ्यावरती युद्ध कराल, कदाचित या युद्धामध्ये तुमचा विजय पण होईल, पण लोक म्हणतील एका स्त्रीसमोर विजय झाला आणि स्त्रीसमोर विजय होणं साहजिक आहे. पण लक्षात ठेवा मी अबला नाही, हातात बांगड्या भरल्या म्हणजे अबला समजू नका. ऐका गड्या राघोबा पेशवे, मी सुद्धा 5000 स्त्रियांची लढाऊ फौज निर्माण केली आणि ज्यावेळेस माझ्या लढाऊ स्त्रिया तुमच्याकडे येऊन उभा राहतील त्यावेळेस त्या तुमच्या 100ला एक भारी पडेल. कदाचित त्या लढाईमध्ये तुमचा पराभवही होईल, पण पराभव झाला तर लोक म्हणतील एका स्त्रीकडून तुमचा पराभव झाला. हा सहन करायची ताकद तुमच्याकडे आहे का? आणि चेअरमन साहेब, या राजकारणातलं लढाईतलं एक तत्व असतं, राजकारणातलं लढाईतलं एक तत्व आहे, जो आपल्यावरती आक्रमण करतोय परक्याला आधी रणात नाही तर आधी मनात पराभूत करावा लागतो, त्यावेळेस विजय मिळवता होतो. आणि ऐका, पहिली महिलांची लढाऊ फौज निर्माण करणाऱ्या राज्यकर्त्या जर या जगात कोणी असतील तर त्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर, धर्मवीर संभाजी महाराजांनंतर त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून जर राज्यकारभार करायचं कार्य या जगात कोणी केलं असेल तर त्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवींनी 12 ज्योतिर्लिंगांचा जीर्णोद्धार, सर्व नद्यांवरती घाट, सर्व मंदिरांचा जीर्णोद्धार जर करायचं काम कोणी केलं असेल तर ते पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवीनं. आणि राजकीय कोशातून नाही तर त्या काळात राजांना प्रत्येकाला खाजगी कोश राहायचा, त्या खाजगी कोशातून पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवीनं हे कार्य केलं. ह्या स्त्रीचा खऱ्या अर्थानं काल आपण गुणगौरव सोहळा या ठिकाणी साजरा केला. आजही त्यांना खऱ्या अर्थानं त्यांचा सोहळा साजरा करतोय आणि निश्चित बाबांची शेवट पूर्ण करतो आणि कीर्तनोपी सेवेला पूर्ण विराम देतो. हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल दुसरा येईल, हे जरी नाही काल सरते शेवटी बा काळ बांधून नेईल, सरते शेवटी बा सरते शेवटी बा काळ बांधून नेईल, सरते शेवटी बा. एका जनार्दनी आमचे काय बा जाईल, एका जनार्दनी आमचे काय बा जाईल. पिंगळा महाद्वारी बोली बोली तो देखा, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोली बोली तो देखा, पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोली बोली तो
दार दादा माहूर माझ गाव शकून 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 सांगवया आले यमाई माझ नाव 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 आज जाऊ म्हणता उद्या जाऊ म्हणता गणेशवाडीला जाऊ आज जाऊ म्हणता उद्या जाऊ म्हणता गणेशवाडीला जाऊ भोय देवाला बाळू मामाला डोळे भरून पाहू भोय देवाला बाळू मामाला डोळे भरून पाहू भोय देवाला बाळू मामाला डोळे भरून पाहू भोय मामाला बाळू मामाला डोळे भरून पाहू आज जाऊ म्हणता उद्या जाऊ म्हणता गणेशवाडीला जाऊ आज जाऊ म्हणता उद्या जाऊ म्हणता आत्मापुराला जाऊ भोय देवाला बाळू मामाला डोळे भरून पाहू भोय देवाला बाळू मामाला डोळे भरून पाहू भोय देवाला बाळू मामाला डोळे भरून पाहू भोय देवाला डोळे भरून पाहू गुलाबी गुलाबी मामाचा फेटा गुलाबी गुलाबी मामाचा फेटा गुलाबी गुलाबी मामाचा फेटा गुलाबी गुलाबी मामाचा फेटा हाती काची गोंगडपाची हाती काची गोंगडपाची धनगर मोठा गुलाबी गुलाबी मामाचा फेटा गुलाबी गुलाबी मामाचा फेटा काशीचा हा विश्वेश्वर शंभूचा अवतार राणीवनी डोंगरात राखीतो मेंढर बाळू मामा काढतोय बाळू मामा काढतोय पायाचा काटा हे गुलाबी गुलाबी मामाचा फेटा गुलाबी गुलाबी मामाचा फेटा हे गुलाबी गुलाबी मामाचा फेटा गुलाबी गुलाबी मामाचा फेटा झालेल्या कीर्तन रूपी सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम देत असताना बोलता बोलता एखादा शब्द चुकला असेल तुमच्या जिव्हारी लागला असेल तर मायेच्या अंतकरणातून माफ कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो या सर्वांनी अतिशय मला गोड साथ दिली एकदा सर्वांसाठी जरा जोरदार टाळी वाजवा निश्चित सर्वांना धन्यवाद देतो या तिघांच्या प्रेमापोटी तुम्ही सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहेत हा खेळ नव्हे एकल्याचा म्हणून मेळ जमविला निश्चित तुमच्या तिघांच्याही पुढील कार्याला लिंबाजी बाबांच्या बाळूमामांच्या पंढरीश पांडुरंग परमात्माचा आशीर्वाद राहू हीच अपेक्षा करेल आज पुन्हा 1 मिनिट तुमच्यासाठी फक्त घेतोय आज मी जो कोणी असेल तो फक्त बाळूमामाच्या आशीर्वादामुळे जर मामानं मला एवढं दिलंय तर काय देऊ त्याशी व्हावी उतराई ठेवीता हा पाहिजे जीव थोडा अगदी मामांच्या चरणावरती माझा जीव जरी बाबा मी ओवळून टाकला तरी तो कमीच आहे पण माझ्या घरी थोडंसं कार्य बाळूमामाचं चाललं आहे बाळूमामाचं ढाकत्या आदमापूर बाळूमामाचं प्रतिपन आदमापूर मी त्या माझ्या गणेशवाडीमध्ये माझ्या घरी उभा केलंय करतोय म्हणण्यापेक्षा केलंय म्हणायला काही अडचण नाही त्या मंदिराची अंदाजे रक्कम आहे 1.5 कोटी रुपये 1.5 कोटी रुपयाचं मंदिर जवळजवळ पूर्णत्वाकडे आलेलं आहे 28 तारखेला कार्यक्रम होता मूर्ती प्राणप्रतिष्ठेचा आणि कलशरवणाचा पण पाऊस अन्ना इतका झाला की कार्यक्रम करता येणं शक्य नव्हतं म्हणून तारीख पुढं ढकलली येत्या 5 जून आणि 6 जून रोजी 2 दिवसाचा भव्यदिव्य कार्यक्रम कीर्तन सोहळा आणि मामांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठेचा आणि कलशरवणाचा कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे या भागातून अनेक पद्धतीनं मला सहकार्य झालेलं आहे पुन्हा जाता जाता एक विनंती खूप मोठं कार्य एकट्याचा खेळ नाही हा करणं आपलं आदराचं स्थान आहे मेन आदमापूरला आपल्याला कधी मामानं मदत करण्याची वेळ येऊ दिली नाही कारण मामानं त्याची सोय केली आणि आता शासनानंही 700 कोटी रुपये तिथंही निधी टाकला आहे पण एक ढाकता आदमापूर प्रति आदमापूर आपल्या परिसरात निर्माण होत आहे आपल्या कर्जत तालुक्याचं भूषण होत आहे कर्जत तालुक्याचं वैभव होत आहे अहिल्यानगर जिल्ह्याचं वैभव होत आहे तर निश्चित या मंदिराला आपल्याला सहकार्य करायला अजून 7-8 दिवस चान्स आहे 6 तारखेपर्यंत त्या मंदिरासाठी देणगी स्वीकारली जाणार आहे 6 तारखेच्या पुढे तुम्ही कोट्यावधी दिले तरी तुमच्याकडून 1 रुपयासुद्धा घेतला जाणार नाही म्हणून 6 तारखेपर्यंत कमीत कमी 10 लाख रुपयाची त्या मंदिराला गरज आहे निश्चित तुम्हाला वाटलं विकास महाराजाचं कार्य चांगलं आहे आपल्या पुढं कुठंतरी आदमापूर तयार होत आहे आपले रोजचे 100-200 रुपये रोज कुठे नाही कुठे चहापाणी प्यायला जात असतात पण वाटलं ते कुठेतरी चांगल्या कार्याला जावेत आणि अण्णा मामा महादेवाचा अवतार आहे आणि महादेवाचा स्वभाव आहे शिव भोला चक्रवर्ती ते घेतं कमी
पण देतं जास्त, घेतलंय त्याच्या मोबदल्यात हजारो पटीनं मामा देत असतात. आणि जर तुम्ही 1 रुपया त्या कार्यक्रमाला मदत केली आणि जर त्याच्या हजारो पटीनं मामानं जर तुम्हाला नाही मदत केली ना, तर कधीही मला दिलेलं पाकिट पुन्हा महागार यायचं ते मी तुम्हाला महागार द्यायला कटिबद्ध असेल, एवढा विश्वास माझा मामावरती आहे. अनेक मामांचे अनुभव त्या ठिकाणी आलेत. सगळी रोज मला फॉलो करणारी माणसं ते सगळ्याला माहिती आहेत. निश्चित कीर्तन झाल्यानंतर 10-5 मिनटं तर मी या ठिकाणी असणार आहे. तुमचं आहे का काय मदतीचं दादा महाराज पुढे मदतीतून चाललंय? निश्चित वाटलं तुम्हाला तर नक्कीच मदत करा आणि नाही दिले तरी काही अडचण नाही, पण हात मात्र खांद्यावरती राहू द्या. विकास महाराज तुमच्यातूनच पुढे गेलेला आहे. महाराज अजून पुढे जा, एवढाच हात काठीवरती ठेवा. निश्चित विजय झाल्याशिवाय राहणार नाही, निश्चित यश मिळवल्याशिवाय राहणार नाही. एका वर्षात एवढं मोठं काम पूर्ण झालं हे सोपं नाही. निश्चित मला ज्यांनी या ठिकाणी मदत केली त्यांना धन्यवाद देतो. पुढं ज्ञानदीप लावो जगी चॅनल आहे, या चॅनलला सगळ्यांनी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. शेवटचा अभंग होईल, काल्याचा अभंग होईल, जय विठ्ठल होईल. लांब विले दुरी बोली रे